काय वाटतं की तुमच्या वार्डाचा, तुमच्या गल्लीचा, तुमच्या गावचा विकास झालाय का? आमच्या गावचा पण नाही आणि गल्लीचा पण नाही. गेल्या 25 वर्षामध्ये भरपूर प्रमाणात व्यवस्थित विकास कामं झालेली आहेत. मलकापूरच्या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये काय समस्या आहेत या आजपर्यंतच्या प्रतिनिधींनी कधी जाणून घेतले नाही. इलेक्शन आलं की त्यांना गल्ली आठवते. 100% विकास झाला आहे, फक्त पाणी प्रश्न राहिला आहे, तेवढा सोडवला की भरपूर होते. विकास तर भरपूर झाला आहे. विकासाच्या नावाखाली निधी लुटलेला आहे. विकास तसा शून्यच झाला. शासकीय काळात काही विकास झाला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागलेली आहे, तर लागलेल्या निवडणुकीत काय वाटते उमेदवार कसा असावा? सुसंस्कृत, सुशिक्षित आणि मलकापूरची जाणीव असणारे नगरसेवक नगराध्यक्ष पाहिजे. उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा, काम करणारा, लोकांच्या अडीअडचणी सोडवणारा उमेदवार असावा. उमेदवार भरपूर पाहिजे, अभ्यासू पाहिजे. निवडून आल्यानंतर वेगळी ओळख आणि निवडायच्या आधी वेगळी ओळख असं नसावं. अडाणी माणूस असला तरी म्हणतोय की ह्यावेळी बदल हवा. नमस्कार, मी रोहित पास्ते. आपले के न्यूजमध्ये सहर्ष स्वागत आहे. मलकापूर स्थानिक स्वराज्य संस्थेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. मलकापूर नगर परिषदेमध्ये सध्या 20 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष ह्यासाठी इलेक्शन आपले लागलेले आहे. 2 तारखेला इलेक्शन होणार आहे व 3 तारखेला दुसऱ्या दिवशी लगेच निकाल असणार आहे. तरी आपण मलकापूर नगर परिषद मलकापूरचे या शहरामध्ये लोकांचं काय मत आहे याबद्दल आपण जाणून घेऊया. आपण आलो आता मलकापूर येथील सोमवार पेठेमध्ये जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागलेली आहे मलकापूर येथे, त्याबद्दल आपण लोकांचं मत जाणून घेऊया. काय वाटते तुम्हाला, जी स्थानिक स्वराज्य संस्था लागलेली आहे मलकापूरची, तर विकासाबद्दल काय मत आहे आपलं? गेल्या 25 वर्षामध्ये भरपूर प्रमाणात व्यवस्थित विकास कामं झालेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, मराठी शाळेचं एक काम चांगलं झालेलं आहे. परत थेट पाईपलाईनचं काम चालू आहे. ते सुद्धा येणाऱ्या नवीन नगरसेवकांनी ते आपलं पूर्ण करावं आणि बरीचशी कामं झालेली आहेत. आम्ही त्याबद्दल आनंदी आहे. आणखीन काय काय विकास व्हावा असं वाटते तुम्हाला? मी या सोमवारपेठेतील आहे. आमचा एक पुनर्वसनचा प्रश्न आहे, बरं, तो पण येणाऱ्या बॉडीनं मार्गी लावावा एवढी आमची इच्छा आहे. बाकी विकास सगळा चांगला आहे, चांगला झालेला आहे. असंच नवीन लोकांनी करावा. आपलं नाव कसं? नमस्कार, मी बाबू सोनाळे, मलकापूर कुंभार गल्ली. इथून आपण मलकापूरच्या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामधल्या काय समस्या आहेत या आजपर्यंतच्या प्रतिनिधींनी कधी जाणून घेतले नाही. इलेक्शन आलं की त्यांना गल्ली आठवते, गल्लीतला मतदार आठवतो, परंतु त्यांच्या समस्या काय आहेत ह्या कधी त्यांनी जाणून घेतल्या नाही. प्रथमतः पहिला मुद्दा आपल्या मलकापूरचा असेल तर हा पाणी प्रश्न आहे. मलकापूरला जे प्रत्येक माणूस 5300 लोकसंख्या असलेलं गाव आहे, प्रत्येक माणूस जे पाणी पितो, गेल्या 5 वर्षापासून मी स्वतः पाठपुरावा केला की पाणी पुरवठा विभागाला की मलकापूरच्या ज्या पाण्या टाक्या पहिल्या उघड्या आहेत त्या उघड्या टाक्या तुम्ही जागा 5 वर्षामध्ये त्यांना पाण्याच्या टाकीला टोपणं लावता आलेलं नाहीत. ज्यामध्ये ते वरून कोणी काय पाण्यामध्ये टाकलं तर आपलं अख्खं गाव विठी धरण्यात येईल. प्रथम मूलभूत सोयी पाहिजे पाण्याची आहे, पण ते 5 वर्षामध्ये जी मूलभूत सोय पाहिजे होती ह्या सत्ताधाऱ्यांना, ह्या मलकापूरच्या नगरपालिकेला कुणालाही जमलेलं नाही. त्यामुळे यंदाचा मतदार मलकापूरच्या इतिहासातली पहिली नोंद आहे की ज्या ठिकाणी 20 ते 22 अपक्ष उमेदवार उभारलेत. लोकांच्या मनातील उमेदवार यावेळी पक्ष निपक्ष बघता लोक निवडतील तो उमेदवार यंदा निवडून आणि इतिहास घडणार आहे मलकापूरमध्ये. बऱ्यापैकी मलकापूर नगरपालिकेला नगराध्यक्षपद आणि 20 नगरसेवक यामध्ये कसा उमेदवार असावा असं वाटते तुम्हाला? लोकांच्या हिताचा विचार करणारा आणि नवीन चेहऱ्यांना यावेळी संधी मिळणार आहे. मलकापूरमध्ये भूतो ना भविष्य असे इलेक्शन होणार आहे. लोक पैसा म्हणा, लोक आर्थिक कुठल्या गोष्टी असतील ह्या सगळ्यावरती लात मारून लोक इतिहासामधले उमेदवार घडवतील आणि मलकापूरचा कायापालट यावर्षी झालेला नक्की दिसेल. किती विकास झालाय वाटते? बऱ्यापैकी विकास झाला आहे हा म्हणण्यापेक्षा कशासाठी विकास झाला हा लोकांना प्रश्न पडला आहे. जे काम होतंय तेच काम कायम धरण्यात आलं आहे. जे गरजेचं आहे त्या कामावरती आजपर्यंत कोणी लक्ष दिलेलं नाही आहे. प्रत्येक लोकांना इलेक्शन आलं की आश्वासन दाखवायची, प्रत्येक लोकांना तुम्हाला हे करतो, तुमच्यासाठी ते करतो, हे आश्वासन प्रत्येक लोकांना समज आहे. अडाणी माणूस असला तरी म्हणतोय की ह्यावेळी बदल हवा. मग काय विकास काय झाला पाहिजे असं तुमची इच्छा? प्रथम गरज आहे की लोकांना पिण्याच्या पाण्याची चांगली सोय. आपण पावसाळा असून दे, उन्हाळा असून, कारण 10 आणि 20 कोटीचा आपण निधी या ठिकाणी मलकापूरमध्ये वापरले, खर्च केला, आम्ही विकास काम केले, सत्ताधारी म्हणत होती. पण 12 महिने मलकापूर हे गढूळ पाणी पित आले, त्यापासून रोगराई झाली. आणि हे तुमच्या माध्यमातून सांगतो, तुम्हालाही कल्पना आहे की तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाण्याच्या टाकीचं जर व्हिजिट केलं तर तुम्ही तिथं ती दशाने आढळली तर आम्ही सांगेल ते करेन. कारण माझ्या गल्लीच्या, माझ्या घराच्या पाठीमा पाण्या टाक्या आहेत. त्या पाण्याच्या टाक्या गेल्या 25 वर्ष झालं त्याला टोपण आहे, त्याच्यावरती म्हशी आहेत, त्याच्यावरती शेण आहे. तुम्ही स्वतः जाऊन बघा, त्याला कंपाऊंड नाही आहे. सगळ्यात दूषित पाणी जे एखादी छोटी ग्रामपंचायत असली ते चांगलं पाणी पिते.
येळाने गाव धरा तुम्ही, तिथं ॲक्वा बसवले, पण मलकापूरमध्ये 20 कोटी खर्च निधी केला आणि विकास केला म्हणणाऱ्या नगरपालिकेला स्वच्छ पाणी देता आलेलं नाही. त्यामुळे यावेळीचा नक्की बदल होणार आहे आणि आम्ही कुणाला सांगून करायची गरज नाही. जनता स्वतः मत स्वतःचं पेटीमध्ये टाकणार आहे. मलकापूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आता लागलेली आहे, तर मलकापूरसाठी लागलेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार व नगरसेवक कसे असावेत वाटते? सुसंस्कृत, सुशिक्षित हां. आणि मलकापूरची जाणीव असणारे नगरसेवक आणि नगराध्यक्ष पाहिजेत. बरं. मलकापूरची जाणीव असणारे, हां. मलकापूरसाठी झटणारे पाहिजेत. मग आता मलकापूरमध्ये जे मागचे विद्यमान नगरसेवक होते, विद्यमान नगराध्यक्ष होते, त्यांनी काय विकास केला? भरपूर विकास केला. आणखीन काय करायला पाहिजे होता काय? अजून आता काय ह्याच्यापेक्षा काय करायचं विकास? मग आता येणारे जी पंचवार्षिक ह्या निवडणुकीत जी निवडून येणारी बॉडी असेल त्यांनी काय विकास करावा असं वाटतंय? शिल्लक राहिलेल्या गोष्टी, पाणी योजना जी आता राहिली, आता ह्या बॉडीकडनं राहिली थोडक्यात, हां, हां, हां. ती पूर्ण करावी त्यांनी. तर किती प्रमाणात नगरपालिकेचा विकास झाला आहे असं वाटतंय? 100% विकास झाला आहे, फक्त पाणी प्रश्न राहिला आहे, तेवढा सोडवला की भरपूर होते. अजून काय आहे बाकी? अंडरग्राऊंड लाईटचं काम अपूर्ण राहिले, ते पूर्ण करावं. हां. आणखीन काय अपेक्षा आहेत नवीन उमेदवारांकडून? नवीन उमेदवार काय अपेक्षा असणार? त्यांनी शिल्लकच काय ठेवलं नाही पहिल्या बॉडीने करा, त्यांच्याकडनं अपेक्षा काय ठेवायची? म्हणजे पूर्ण विकास झाला असं म्हणणं आहे. मला तरी वाटते. मला सांगा, मलकापूरची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली, तर या लागलेल्या निवडणुकीमध्ये आपल्याला काय वाटतं की उमेदवार कसा असावा? चांगला असावा आणि कामं करणारा असावा. काय काय कामं झाली पाहिजे वाटतं? काय रस्त्याची कामं म्हणा, घरपाळा जरा कमी झाला पाहिजे ह्याच्यासाठी. आणि काय वाटतं विकास काय काय झाला पाहिजे? विकास काय, रस्ते बिस्ते सगळे चांगले झाला पाहिजे, गटारीचे स्वच्छता विच्छता सगळे हां. असंच. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कसा असावा वाटतं? चांगला पाहिजे, कामं करणारा पाहिजे. काय कामं झाली पाहिजे? रस्त्याची म्हणा, हां. घरपाळा कमी काय काय असं पाहिजे. उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा, काम करणारा, लोकांच्या अडीअडचणी सोडवणारा उमेदवार असावा. आत्तापर्यंत नगरपालिकेचा विकास काय झाला आहे आणि किती झाला आहे? का झालेलाच नाही? काय वाटते तुम्हाला? विकास तर भरपूर झाला आहे. हां. आता जनस्वराज्य पार्टीची जी सत्ता आम्हाला एक 8-10 वर्षापासून आहे नगरपालिकेची, हे रस्ते सिमेंटचे आहेत, बरं. पाण्याची सुविधा आहे, लाईटची सुविधा आहे, कचऱ्याची घंटागाडी सकाळ संध्याकाळ असते, सर्व सुविधा व्यवस्थित आहेत. सरकारी दवाखान्याला पण बेड मंजूर केलेले आहेत, चांगल्या सुविधा आहेत. उमेदवाराकडनं काय अपेक्षा आहे नवीन उमेदवार? नवीन उमेदवाराकडनं अपेक्षा म्हणजे हेच सांगितलं की ज्या काही अडीअडचणी असतील, कुणाची कागदपत्र असेल म्हणा, नाही तर कुणाचं काय नगरपालिकेत काम असेल म्हणा, हे सोडवणं त्याचं प्राधान्य त्यानं दिलं पाहिजे. आणि प्रत्येक मतदाराला ओळख दाखवली पाहिजे. मेन म्हणजे निवडून आल्यानंतर वेगळी ओळख आणि निवडायच्या आधी वेगळी ओळख असं नसावं. तर काय वाटतं की तुमच्या वार्डाचा, तुमच्या गल्लीचा, तुमच्या गावचा विकास झालाय काय? आमच्या गावचा पण नाही ना गल्लीचा पण नाही. नाही झालेला. नाही झालं. काय काय झालेलं नाही आणि काय झालं पाहिजे वाटतं? काय झालं पाहिजे म्हणजे गल्लीला आमच्या एखादे समाजासाठी हे पाहिजे, मोठं बसायला उठायला, हॉल कार्यक्रमाला हॉल. हां. ते खाली केला ना त्याचा काय उपयोग नाही. बरं. आणि गल्लीसाठी वार्डासाठी काय पाहिजे तुम्हाला? वाढण्यासाठी म्हणजे आमच्या समाजासाठी हॉलच पाहिजे मोठा. बरं. आणखीन काय विकास आणि झाला काय गटार साफसफाई हां. कुठं काय हे असं पाहिजे ना. पाहिजे? जे मागचे उमेदवार निवडून आलेले आहेत, जे विद्यमान नगरसेवक बरं. होते, तिने बी काय केलेलं नाही. नाही केलेलं. म्हणजे येणार आहेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे? त्यांच्याकडं अपेक्षा येईल की आपल्या वार्डात एखादा वार्डात किंवा ह्याच्यात हॉल कुठं तर बाहेर आम्हाला द्यावा बुरुड समाजासाठी. फक्त हॉल झाला म्हणजे विकास झाला बाकी बाकी आम्हाला काही जास्त अपेक्षा नाही त्यांची. नाही साहेब. नाही, एक बुरुड समाजासाठी हॉल पाहिजे. हां. विकासाबद्दल जर बोलायचं झालं तर दोन्ही आघाड्याने, विरोधी आणि सत्ताधारी यांनी 60-40 हे एक तंत्र अवलंबून त्यांनी दोघांनी पण नगरपालिकेचा विकासाच्या नावाखाली निधी लुटलेला आहे. बरं. मग इथून पुढं जे 60-40 करणार नाहीत अशा लोकांनी निवडून देणं भाग आहे. मग आता तुम्हाला असं वाटतं की विकास झालेला नाही मलकापूर नगरपालिकेचा? विकास तसा शून्यच झाला. त्यातनं 60-40 मधनं ही 2 नंबरचीच सगळी कामं झाल्यात. त्याला दर्जा कुठलाच नाही कामाला. हे दर्जाहीन कामं झालेत असं म्हणायचं? दर्जाहीन कामं झालेली आहेत. उमेदवार कसा असावा असं वाटते तुम्हाला? उमेदवार निपक्ष म्हणजे लोकांचं काम करणारा असावा. आज नगरपालिकेत गेलं तर 4-4, 8-8 दिवस आपल्याला साधा घरफाळा दाखला उतारा मागितला तरी 8 दिवस मिळत नाही. तात्काळ मिळवून देणारा नगरसेवक असावा. प्रथमतः कसं आहे की इलेक्शन ही जर 5 वर्षांनी व्हायलाच पाहिजे. मध्यंतरीच्या काळामध्ये इलेक्शन झाली नाही, त्यामुळं कसा झाला प्रश्न की विकास हा बराचसा थांबला.
कारण काही अडचणी असतील तर नेमकं विचारायचं कोणाला. शासकीय दरबारात गेलं की ते शासन त्याची दखल घेत नाही. आता कसं आपण नगरसेवक असेल नगरसेवकाने विचारू शकतो, नगरसेवकाने हे मांडू शकतो. उदाहरण सांगायचं म्हणजे मुतारी आहे आपल्या वाचनालयापाशी, त्या मुतारीमध्ये गेले कित्येक वर्षे म्हणणार की ज्यावेळी लाईट बसवते त्या ठिकाणी लाईट, त्यापासून लाईट नाही, फक्त एकच दिवस लाईट होती, त्यापासून लाईट त्या ठिकाणी अजिबात नव्हती. हा एक मुद्दा. त्यामुळे प्रत्येकाला मी सांगून बघितलं, ते शासकीय तोंडी सांगितलं, पण कोण त्याचा दखल घेतली नाही. हाच होता. आणि मलकापूरचा विकास काय काय झाला असं वाटतं तुम्हाला? शासकीय काळात काही विकास झाला नाहीच, परंतु नगरसेवकांनी ज्या काळामध्ये कोणाचे काही काळं असले पण ते बराचसा विकास झाला. रस्ते झालेत, पाईपलाईन झाली, गटार झालेत, बगीचे बरेचसे झालेत, असा बराचसा विकास सुरू आहे. आणि आपल्याला काय आवश्यकता आहे ते आपण नगरसेवकांना विचारू शकतो आपल्या भागातल्या. पण ते आता शासकीय काळात कसं आहे की विचारू शकत नाही कोणाला, शासकीय दखल घेतली जात नाही. मग उमेदवार कसा असावा नवीन ज्या निवडणूक आता लागलेल्या आहेत त्याबद्दल? आता उमेदवार बघितले तर आता बरेचसे उमेदवार उभे आहेत, तर त्यामध्ये बरेचसे रस्सी केस होणार. परंतु जनतेनं काय केलं पाहिजे, जो निष्कलंक उमेदवार आहे की जो प्रामाणिकपणे आहे, त्याला खरंच जनतेबद्दल राष्ट्राबद्दल चाड आहे, अशा उमेदवाराला लोकांनी निवडून द्यावं असं आम्हाला वाटतं. विकास तसा बऱ्यापैकी झाला आहे, नाही पण झाला आहे. कसं आहे, हे सत्ता बदलामुळं प्रत्येक जणाला देशचा विचार पक्ष बदलतोय, तर देशसेवा करायला उत्स्फूर्त आहेत प्रत्येकजण. तसं न होता व्यवस्थित मतदान झालं पाहिजे. आज मलकापूरची शाळा, कन्या विद्यामंदिर, कुमार विद्यामंदिर 1 नंबर चालू आहे. जे पाणी प्रश्नाचं काम रखडलं होतं ते व्यवस्थित चालू आहे. हे सगळाच विकास झालेला नाही. आणि काय सांस्कृतिक ह्याचं समाज मंदिरचं हे बांधलं हॉल, तो तसाच पडला 15 वर्ष आली बांधून. त्याच्यामध्ये पुढं अनधिकृत सगळे हे आहे. ज्यांनी अर्ज केले त्यांना काही दिलेलं नाही. आणि कोणत्या ह्याच्यावर कशावर बचत गटाला गाळा दिला हे सांगावं. आरक्षण अर्ज मागवले, आम्ही लिलाव करणार आहे, काहीच केलेलं नाही. आणि उमेदवार कसे असावे, नगराध्यक्ष व नगरसेवक वाटते तुम्हाला? नगरसेवक स्वच्छ, चारित्र्यवान व चांगलेच असावेत. त्यांनी गावचा विकास केला पाहिजे, जनतेचा विकास केला पाहिजे. झालेली निवडणूक होऊन 5 वर्ष परत गॅप पडला. त्यानंतर आत्ता जी आहे निवडणूक ती अतिशय सुंदर आहे. आता पाहूया काय वाटते उमेदवार कसे असावेत वाटते तुम्हाला? आहेत हे सगळे उमेदवार अगदी सुंदर आहेत. नव्यांना चान्स चांगला मिळालेला आहे. त्यातून आता काय ते संधीचं सोनं करतील, पाहूयात वाटतं. आणि बऱ्यापैकी मागच्या पंचवार्षिकमध्ये गावचा काय विकास झालाय काय? बराच झाला आहे, झालाय. बराच झाला. काय काय झाला वाटतं तुम्हाला? सर्व रस्ते, पाणी, लाईट, सुखसुविधा सुंदर अशा झालेल्या आहेत. आणखीन काय विकासाची अपेक्षा आहे? अजून काय आहे हे चांगलंच आहे. आहे असं कंटिन्यू चालू राहिलं पाहिजे. स्वच्छता मोहीम असते ती चांगली आहे, राबतात. कर्मचारी लोक अतिशय सुंदर अशा प्रकारे सर्व्हिस देत आहेत. आहे असंच कंटिन्यू राहिलं पाहिजे. उमेदवार होतकरू पाहिजे, अभ्यासू पाहिजे, त्याला काही ते अनुभव पाहिजे कुठला नाही कुठला तरी, आणि लोकांच्यात मिळून मिसळून असणारा पाहिजे. मलकापूर नगरपालिकेचा गेल्या पंचवार्षिकमध्ये काय विकास झालाय का? झालाय. आणखीन काय विकास व्हावा अशी अपेक्षा आहे? मलकापूर गाव लहान आहे आणि विकास करायला म्हटलं तर तू काही कुठं करायला हे विचार करायची पाडेल. म्हणजे भरपूर विकास झालाय. बऱ्यापैकी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारानं कसा असावा आणि काय सक्षम कार्य केलं पाहिजे? सांगितलं ना तुम्हाला, नगराध्यक्ष उमेदवार सक्षम पाहिजे, लोकांच्यात मिळून मिसळून पाहिजे. लोकांनी हाक पाडल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देणारा पाहिजे. नाहीतर हलो गेलो म्हणणारा उपयोगाचा नाही. नाहीतर मागणं या नंतर बोलतो असा नसावा. उमेदवार स्वच्छ पाहिजे आणि लोकांची कामं करणारा पाहिजे. त्यानंतर वेळोवेळी आठवड्यातनं एकदा प्रत्येक वार्डात जाऊन प्रत्येक गोरगरीब लोकांची विचारपूस करणारा पाहिजे. आणि पाण्याचा प्रश्न वगैरे, लाईटचा प्रश्न काय असेल तर तो वेळेवरी केला पाहिजे. किंवा नगरपालिकेत काय बाकीच्या गोष्टीत ज्या अडचणी येतात, म्हणजे कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत, पैसे वगैरे काय मागतात, त्या संदर्भात त्या नगरसेवकांनी वेळोवेळी जाऊन त्या नगरपालिकेत जाऊन सूचना दिल्या पाहिजेत. ही माझी विनंती आहे. नगरपालिकेचा विकास झालाय का असं वाटतं का? झाला आहे की विकास झाला आहे, नाही असं नाही. भरपूर आता फंडातनं जे पैसे आलेले आहेत, कोरे साहेबांच्या फंडातनं पैसे आलेले आहेत, त्यातनं विकास केलेला आहे भरपूर. तसं काय नाही असं नाही, भरपूर झाला आहे. म्हणजे पूर्वी नव्हतं काहीच येतं, त्या मनानं चांगला विकास केलेला आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय
सगळं रेडीमेड. आजी हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.